हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रात्रीच 1 वाजता नाथांच्या पादुका आलेल्या होत्या. तर देवेंद्रनाथ जे की मढीला कानिफनाथ आहेत, तर त्यांच्याच बाजूला देवेंद्रनाथांची समाधी आहे. तर या महाराजांच्या पादुका ह्या श्रावण महिन्यात येतात. तर आज हा योगायोग जुळून आलेला आहे. तर रात्री 1 वाजता या पादुका घरी आलेल्या होत्या. तर सकाळी गावी जायची धावपळ आणि एकीकडे पादुकांचा अभिषेक करायचा होता. तर श्रावण महिन्यात तर दरवर्षी हा अभिषेक घडला जातो, परंतु आज हा योगायोग जुळून आला. तर सकाळी मग छान अशी तयारी करून घेतलेली. तर एकीकडे जेवणही बनवायची तयारी चालू होती आणि एकीकडे अभिषेक करायची सगळी तयारी ही धावपळ चालू होती. तर सगळं तयारी ही करायला सुरुवात घेतलेली, कारण दुपारी 1 वाजेपर्यंत आम्हाला निघायचं होतं आणि ट्रेननुसार आपल्यालाही पळावं लागतं. तर थोडंसं आधीलाही आज मदतीला घेतलेलं, तर त्याने थोडी मला मदत केलेली. तर आजच्या दिवशी म्हटलं चल तू पंचामृत बनव. तर त्यासाठी त्यांनी जेवढं काही साहित्य लागतं तर तेवढं त्यांनी साहित्य हे घेतलेलं. तर मीही थोडं म्हणजे माझं काम करत करत त्यालाही मी मदत करत होते, कारण मुलांना काय सगळ्या गोष्टी माहीत नसतात. आपण जेवढं सांगतो ना त्याप्रमाणे ते काम करत असते. तर थोडंसं डाळिंब, ॲपल आणि थोडीशी मोसंबी, जेवढे काही फळं होते ना तर ते सगळे बारीक मी कट करून घेतलेले आणि मग त्यासाठी अभिषेकाला हे पाहिजे होते. तर छान असं पूजन आम्ही हॉलमध्येच करायला घेतलं, कारण देवघरामध्ये जागा ही थोडीशी असते आणि आपल्यालाही कम्फर्टेबल बसता येत नाही. तर म्हणून मग आम्ही ही सगळी जी काही सेवा करतो तर ती मंदिराच्या पुढे करत असतो, म्हणजे मग आपल्यालाही ऐसपैस बसता येतं. तर दरवर्षी आधीला ही सेवा करायला भेटत नाही, कारण त्याचे सकाळी 7ला ही स्कूल असतात आणि तो निघून जातो. तर आज योगायोग किंवा नाथांनीच त्याच्याकडून अभिषेक करून घ्यायचा असं ठरवलं असेल आणि त्यांनीच ही गोष्ट करून घ्यायची, म्हणून मग आज त्या योगायोगाने पादुका घरी आलेल्या. तर छान दोघंजणं पूजन करत होते. तोपर्यंत मी एकीकडे पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं होतं आणि मला आज जे की आपण म्हणतो ना डांगर, तर कुणी भोपळा असंही म्हणतात, तर डांगराच्या आज मला गोड पुऱ्या बनवायच्या होत्या. तर माझी एकीकडे धावपळही चालू होती आणि त्यांच्याबरोबर जे काही गुरुजी असतात तर तेही आलेले होते. रात्री मुक्कामीच होते. तर ते साईडला बसले आणि ही सगळी काही सेवा आधीने आणि त्याच्या पप्पाने केली आणि मध्ये मग मी ही थोडीशी मदत करू लागायला जायचे, जे की आपल्याला म्हणजे हाताखाली दिलं. गरम पाणी, थंड पाणी आणून द्यायचं, सगळी सेवा ही त्यांनी केली आणि नंतर मग फायनली आम्हालाही आरतीचा चैतन्य ब्रह्मचारी प्रबुधनारायण स्वामी नारायण राजाधिराज राजयोगिराज ब्रह्ममूत ओम चैतन्य कल्पनाथ पुरांचं छान असं पीठ भिजवून ठेवलं होतं. तर त्याला ना हळूहळू पाणी सुटायला लागलं. तर तरी पण मी त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड केलं होतं. तर त्याला म्हटलं चपात्यांना लाटता मी डायरेक्ट ना पुरस लाटायला घेतलेला. तर 2 जे काही आपण प्लास्टिकचे पेपर घेतो ना तर कडक घ्यायच्या आणि त्याच्यावर लाटले, म्हणजे मग व्यवस्थित लाटल्या जातात. आणि थोडंसं त्या पेपरला आपण जसं अनारसे थापतो ना कॅरी बॅगवरती, तसं आपल्याला हे पुरेही तुम्ही त्याच्यावरती करू शकता, म्हणजे मग आपल्याही हाताला चिटकणार नाही किंवा पोळपाटालाही ते चिटकत नाही आणि छान अशा सुंदर, इतक्या सुंदर आणि टेस्टी रुचकर पुऱ्या होतात. तुम्हीही करून बघा. त्याची रेसिपी नक्कीच मी तुम्हाला शेअर करेल. तर छान अशा गोड पुऱ्या तळल्या गेल्या, कारण याच्यामध्ये मी गुळाचं पाणी टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मग त्याचा कलर हा थोडासा ब्राउनिश आला, कारण गोड पदार्थ हा लगेच जळला जातो आणि कमी गॅसवरती ठेवला तर छान व्यवस्थित त्या तळल्या जातात. तर छान आज बटाट्याची चटणी किंवा आपण म्हणतो ना बटाट्याची भाजी, जी की बारीक फोडी करून, तर त्याप्रमाणे बटाट्याची
चटणी बनवलेली, म्हणजे आपल्याला घरीही खाता येईल आणि टिफिनमध्येही घेऊन जाता येईल यानुसार मी ती चटणी बनवलेली होती. आणि छान अशा गोड पुऱ्या, ते कॉम्बिनेशन एवढं सुंदर झालेलं. तर सगळं पादुका वगैरे दर्शन झालं आणि त्यानंतर मग गुरुजी साधारण 10-10:30ला गेले. त्यानंतर मग आज आम्ही आमची मावशीच्या घरी जाणार आणि तिथे खूप सारा मज्जा करणार आणि सुट्ट्या नाही तुला तर? हा सुट्ट्या खूप आहे. अरे पल्लवी हॉटेल माहिती आहे तुम्हाला? टुक टुक टुक. त्याच्या समोरची बिल्डिंग बघा, त्याच्यात रिक्षाने उतरलो आणि आलो ते लोकल ट्रेन पकडण्यासाठी. तर दुपारची वेळ होती, त्यामुळे पाहिजे तेवढी गर्दी नसते आणि सकाळी ऑफिसच्या वेळेला एवढी भयानक गर्दी असते, बापरे. आणि चढणं आणि बॅगा घेऊन, ओझं घेऊन चढणं म्हणजे खूप मुश्किल आणि खूप मोठी कसरत असते. तर ट्रेनचा जेव्हा केव्हा प्रवास करायचा असेल ना लोकलचा, तर ओझं हे बिलकुल नसावा. आणि गावी जायचं म्हटलं की खूप मोठं टेन्शन येतं, म्हणून आम्ही दुपारच्या वेळेस निघालो. आणि दुपारच्या वेळेस म्हणजे गर्दी कमी असते, बरेचसे ऑफिसला जाणारे गेलेले असतात. तर दुपारी आम्ही चढलो तरी धावत पळतच आम्हाला ही ट्रेन पकडावी लागली. छान ट्रेनमध्ये आम्हाला जागा भेटलेली. त्यानंतर मग आम्ही ठाण्याला उतरलो. ठाण्याहून आम्ही जस्ट स्टेप उतरतच होतो, त्यासमोरच आमची ट्रेन ही निघून गेलेली. आणि त्यानंतर मग आम्ही दुसरी ट्रेन पकडली. तर अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे लोकलनीच आम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं होतं. तर आमच्या ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं. तर मुलांचं चालू होती मस्ती आणि छान एन्जॉय करत होते, कारण आम्ही लोकलमध्ये एवढं बसण्याचा आमचा हा योग येत नाही. आणि टिफिन घेतलेला होता आम्ही, छान अशा बटाट्याची चटणी आणि पुऱ्या घेतलेल्या होत्या. तर मुलांना एवढी भयानक भूक लागलेली, तर ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं. आणि मुळात हे तिघच जण होते आम्ही सगळेजण. आणि मग काय सगळ्यांचे ताव पडला तो पुरी बटाट्याच्या चटणीवरती आणि सगळ्यांनी छान असे जेवण वगैरे केले. मला तर उपवासच होता. आणि मग नंतर आम्ही ट्रेनमधून उतरलो तर बसमध्ये चढलो. तर गावी आल्याचं एक वेगळं फिलिंग येतं, कारण ट्रेनमधून उतरला आणि लगेच तिथे समोर बसेस या उभ्या होत्या आणि बऱ्याचशा टॅक्सी पण उभ्या होत्या. तर म्हणजे त्यांचाही टॅक्सीचा आणि बसचा हा टायमिंग ठरलेला असतो. जसं लोकल थांबली की बरोबर त्यांची बसही भरते आणि जीपही सगळ्या भरतात. त्यानुसार त्यांचं हे प्लॅनिंग होतं. तिथे गेल्यावर आम्हाला कळालेलं. व्हेरी गुड. 15 मेंबर हे जीपमध्ये बसवतात. आम्हाला ती रिस्क घ्यायची नव्हती आणि बसचा प्रवास हा सेफ्टी राहतो, म्हणून मग आम्ही बसने जायचं ठरवलेलं. तर पहिल्यांदाच आम्ही बसने खरं तर इकडे जातो. तर एवढं सुंदर वाटतं. आणि हे सगळे कळसूबाईचं शिखर आपण जे म्हणतो ना, तर भरपूर लोक इकडे ट्रेकिंगला येतात, जे की आपलं भंडारदरा धरण आहे, त्याचबरोबर रुंदा वॉटरफॉल आहे, कळसूबाईचं शिखर आहे, जे की सगळ्यात उंच शिखर आहे. तर या ठिकाणी ट्रेकिंगला सगळे मुंबईचे हे लोक बरेचसे येत असतात. सगळे मला ओळखता.
आम्हाला साधारण रात्री 7:30 वाजले आणि आम्ही घरी गेलो तर तेच मुलं एकत्र खेळायला सुरुवात झाली आणि घरातल्या घरात त्यांची लपाछपी ही चालू होती. तर एकीकडे भाज्याही बनवायचं काम चालू होतं आणि सगळी कामं आवरली आणि नंतर मग आम्ही छान असं कारण त्या भागामध्ये थंडीही भरपूर प्रमाणात आहे. संध्याकाळी मस्त मेथीची भाजी, चपाती आणि त्याचबरोबर मस्त अशी मसाल्याची मटकीची भाजीचं जेवण होतं. तर छान असं जेवण, गरमागरम जेवण केलं. कामं आवरून घेतली सगळी, कारण थंडी एवढी होती ना की साधं नॉर्मल पाण्यातही हात घातला ना तर पाणी एकदम बर्फासारखं लागायचं. तर आम्ही छान असे भांडे वगैरे सगळे आवरून घेतले, कारण आम्ही दोघी होतो आणि मुलं ही 4. तर गोंधळ हा भरपूर असतो लहान मुलांचा. तर मुलं जिथे असेल तिथे त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागत होतं, कारण छोटी मुले तर त्यांनाही शिकायची एक वेगळीच मज्जा वाटत होती. तर उद्याची